नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 2 कप गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून दाखवणार आहे। तर चला लागूया कामाला। गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला सुरुवातीला आधी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये अर्धा कप साजूक तूप घालणार आहे। तूप छान गरम झालं आहे। यातलंच थोडं तूप आपल्याला काढून घ्यायचं आहे। तूप काढलं आहे। यातच मी गव्हाचं पीठ 1.5 वाटी घेतलं आहे। 1 वाटी टाकून घ्यायचं आहे। छान हलवून 1.5 वाटी घेतलं आहे पीठ। छान असं परतून घ्यायचं आहे पिठाला। मंद आचेवर सतत परतून घ्यायचं आहे। खमंग भाजून घ्यायचं आहे। 10 मिनिट तुपात परतून घ्यायचं आहे पीठ। यातच आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचं आहे। बदाम आणि काजूचे तुकडे यातच भाजून निघतात ते ड्रायफ्रूट्स। छान असं 5 मिनिट भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स। घ्यायचं आहे आणखीन 5 मिनिट परतून घ्यायचं आहे। बेसनचा कसा पीठ भाजलेलं कसं ओळखायचं, बेसनचा कसा सुगंध घरभर पसरतो, तसे गव्हाचे पिठाचे पण सुगंध घरभर पसरतो। सोनेरी कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे। आपलं पीठ असं छान भाजून झालं आहे। गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केला आहे। यातच आपल्याला अर्धी वाटीच्या वरी गूळ आहे किसून घेतलेला बारीक, हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडीशी विलायची पूड टाकून घ्यायचं आहे। पीठ गरम असल्यामुळं गूळ विरघळतो। 1 मिनिटामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण। 2 चमचे तूप विरघळलेलं बाजूला ठेवून घेतलं होतं, ते आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मी गॅस बंद केला आहे। यातच आपल्याला गरम केलेलं तूप मिक्स करून घ्यायचं आहे। याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। असं छान चोळून घ्यायचं आहे पिठाला, गुळाला मिक्स करून। मिक्सरला पण बारीक करून मिक्स करून घेतलं तरी बी चालते। मी असंच करते। मोदकाच्या साच्याला मी तूप लावून घेतलं आहे आणि हे सारण सगळं भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये। छान असं दाबून भरायचं आहे। उघडून घ्यायचं आहे ह्याला, उघडून
मस्त असे मोदक तयार आहेत आपले। बरोबर 21 मोदक तयार झाले आहेत 1.5 कप गव्हाच्या पिठापासून।